हे पहा काहीच ही डस्ट एवढी डस्ट येते असं त्यात सगळ्यात जास्त धुळी येते एवढी धुळी येते मटेरियल तर पडून हे प्लंबर गाईज हे लोक एवढं खोटं बोलतात. हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग. तर गाईज आता वाजलेलं आहे सकाळचे गाईज 10:15 वाजले गाईज. माझा लगोचा पाठ पण झालेला आहे गाईज. थंडी थंडी हवा येते गाईज पहाडवर गाईज. आज थोडं थोडं दिसते दुःख गाईज. आज दुःख कमी झाले तर चला काय जाऊ पण असं गाईज. मी चाललेलो आहे मार्केटमध्ये गाईज बाईक चेंज करण्यासाठी. गाईज ट्रॅफिक आहे मतलब भाई महाशाकुरुचारुचापं नमामि रागं वंशनाथं वसुदेवं शिवं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगत् मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयुधमुख्यं श्रीराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सोमंचंकारो सर्वपापनाशनो मंगलांच सव्येशे पठनं स्वामी मनवांचित फलपावे. ओम जय जगदीश हरे. धन सब कुछ है तेरा स्वामी सब कुछ है तेरा. तेरा तुझको अर्पण तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. जय जगदीश हरे. आणि गाईज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर पाहिला ना आपण गाईज खाली आल्यानंतर लाईट लावून टाकतो गाईज. इथं डस्ट एवढी येते ना हे पहा बरं गाईज. हे पहा काहीच ही डस्ट एवढी डस्ट येते असं त्यात काय सांगायचं. या आरशाची काय अवस्था पहा. हे पहा गाईज हे बेसिंग आहे ना मी सध्या यूज करत नाही त्याच्यामुळे हे एवढं खराब होतं आहे ना. हे पहा गाईज या आरशाची अवस्था धुवा तरी काही आणि इथं समोर रोड असल्यामुळे ना काहीच सगळ्यात जास्त धुळी येते ना एवढी धुळी येते ना तर कपडे वगैरे काय जिथं वाळण्या टाकणं सगळ्यात मोठा आपण नाही म्हणत गुन्हा झाला माझा टाकून तसं होतं काय पूर्ण कपडे धुळ्याने भरून जातात. त्याच्यामुळे काही कपडे आज धुतले ना वरतीच आहे गायचं. आज षष्टी होती वाटतं उद्या सप्तमी अष्टमी काय सुट्टी असेल ते कपडे धुतले गायचं उद्या जाणार खाली पाठवायला त्याला धोती पाहिजे काहीच व्हाईट कलरची आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर चला काहीच पाहू गॅस. हे मटेरियल तर पडून हे प्लंबर गाईज हे लोक एवढं खोटं बोलतात नाही झालं. आज येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो. आल्यापासून गाईज फक्त त्यांनी वरचे जे बाथरूमचे टॉप वगैरे खराब झाले ते चेंज केले 4-5. तर 2 बॉक्स मटेरियल तसंच पडलं त्याला यूज नाही केलं काहीच नाही केलं तसंच पडलं त्याला काही विचारलं पण नाही त्यांनी. तर चला काहीच हा तिचं काहीच प्रसाद आहे थोडं ठेवायचं. संत्रा वगैरे तसं तसं खराब व्हायला गाईज. ॲपल लई खाल्ली आता ॲपल खावं वाटत नाही खराब होतं तसेच कवर तरी खावा. चला गाईज काहीच प्रत्येक आमचं प्रकरण पूर्ण झालेलं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं याची जागा पण सगळं जर रिव्हिजन करताना काहीच मी तर बसतो ना रिव्हिजन करताना ते योग्य ठरत आहे. तर पाहू चला गाईज थोड्या वेळ मी बसतो नंतर भेटू. माझं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहे गाईज. मी खाली आलेलो आहे आरती वगैरे पण झाली काही हा पाईप बदलून आणला जाऊन. तो काहीच पाईप 1.5 इंचीचा होता अगोदर केलो काही त्यावेळेस 1 इंचीचा घेऊन आता बिलामध्ये होता तो 1 इंचीचा आणला. त्याच्यानंतर असं वाटलं हा अर्धा इंचीचा असेल मग तो अर्धा इंचीचा मागितला तो कॅन्सल करा. आता काहीच हा आणलाय याच्यामध्ये फुटले जेवण थोडंसं जायचं हे आज काहीच हे कलर आले पण नाही आले. एक बादली जायची तर पण शिल्लक पडलेली असंच
ते पण आलेले आहे आज गाईज. माझ्या रूममध्ये येऊन ठेवतात कारण गाईज ह्या रूमला कुलूप वगैरे असते. हा समोरचं गेट कधी पण कोणी खोलू शकतो, त्याच्यामुळे थोडंसं आतमध्ये ठेवलं मटर. बाहेरचं पण ह्या पलीकडल्या रूमला पण लोक असते, तर तिथं कोणी राहत नाही सध्या. एक दिवस असं माझं फक्त ज्यावेळेस भांडारा असतो त्यावेळेसच लोक येतात गाईज. गाईज मी आज बाहेरच गेलो नाही, पुढं आल्यानंतर आहे ना 4 वाजता गेलो मार्केटला. त्याच्यानंतर आलं डायरेक्ट आरती केली, जेवण केलं, डायरेक्ट रूममध्ये आलो कारण काल एवढी थंडी वाजत होती. जपून राहिलं चांगलं, सेफ्टी फर्स्ट गाईज. तर चला गाईज, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल पर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.